नमस्कार मंडळी, ओळखघराच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज भोगी आहे, त्याच्यासाठी भाजी बनवत आहे, मिक्स भाज्यांची। आणि त्याच्यासाठी साहित्य आहे गाजर, कांद्याची पात, घेवडा, बटाटा, वाटाणा आणि वरणा असे 3 भाज्या आहेत त्याच्यामध्ये। आणि कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट आहेत। आणि इकडे सगळं जिरे मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद, तेल असं घेतलेलं आहे साहित्य। आता भाजीला फोडणी टाकूया आपण। प्रथम इथं फोडणीसाठी तेल घालून घेते, 1-2-3 चमचे। गॅस मोठा केलाय। आता जिरे मोहरी घालून घेऊया। तेल तापल्यावर तापू दे अजून जरा। तापले नाही तापू दे। मोहरी तडतडली की कांदा घालायचा। मीठ घालून द्यायचं म्हणजे कांदा लवकर होते, परतते। आज भोगी असल्यामुळं मिक्स भाजीचा स्वाद घ्यायचा आहे। सर्व भाज्या एकत्रित करून भाजी बनवून आज खायचं। वर्षातून एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी भोगी असते, त्या भोगी दिवशी मिक्स भाजी बनवली जाते। आता काय घालणार? कांदा लाल झाला की टोमॅटो घालून द्यायचा। टोमॅटो आता टोमॅटो आता गरम मसाला जरा घालून घेऊया। जरा आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि आला लसूणचे पेस्ट वास आलेले मस्त खमंग। हळद घालायची जरा, लाल तिखट घालायचं,
बस बस. मुली बी खात्यात नाही, जास्त तिखट चालत नाही त्यांना. मग कोथिंबीर घालून घ्यायची. कांदा, मसाला, टॅमॅटो, कोथिंबीर भाजले सगळं. व्यवस्थित सगळं आता तेलामध्ये भाजून घेतले. हे धुवून घेतलेले आहेत भाज्या चांगल्या. आता घालूया. वाटाणा, वरणा आणि बटाटो स्वच्छ धुवून घेऊन आता कोण रे मग दीदी पडतात मग तो. आपण भाज्या घालून घेऊ. आता सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आता घालायला यात. भाजी एकच नंबर होणार आहे. एवढ्या भाज्या पडल्या त्याने मसाला हा व्यवस्थित सगळं प्रमाणमध्ये. आम्ही जरा तिखट कमीच खाते, लेकरं असल्यामुळं त्यांना तिखट कमी लागते. खास करून प्राचीसाठी या कॉलेजला जायला तयार झाले आणि आता चहा आणि टोस्ट खायला. प्राची तू नाश्ता केलीस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता केलीस काय? काय खाल्लीस बाळ? वर बघा. टोस्ट, चहा आणि टोस्ट खायलेले आहेत. आता हे पाणी घालून घेऊया. भाजी व्यवस्थित मिक्स झाले. आता भाजी शिजण्यासाठी जरा पाणी घालून घेतले. नंतर ना वरून जरा शिजलं की नाही मग शेंगदाण्याचं कूट घालायचं. म्हणजे अर्धा शिजल्यानंतर. हां. भाजी व्यवस्थित शिजायला चांगले उकळे आलेलं भाजीला आणि वास बी एकदम खमंग आणि छान सुटलाय. भाजी बघूनच आता तोंडाला पाणी सुटायला. कवा एकदा बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खाईन असं झाले. मस्त मस्त झाले. भाजी आता निम्मी शिजली आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि 5 मिनिटानं मग भाजी रेडी होईल. भाजी बघू शकताय पाणी निम्मं आटले. आता भाजीमध्ये भाजी निम्मी तयार झाली. आता शेंगाचं कूट घालून घेतले आणि चांगलं मिक्स करून आता आणि एक 4-5 मिनटं याला भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं. म्हणजे शेंगाचं कूट पण व्यवस्थित भाजीमध्ये एकजीव होऊन शिजत आहे. भाजीचा वास चांगला यायला आहे. आता एक 5 मिनटासाठी याला झाकण लावून ठेवू. बाजरीची भाकरी बनवत आहे आणि त्याच्यासाठी तीळ आणि मीठ. साहित्य तीळ आणि मीठ घेतले का? मीठ जरा घालून घेऊया पिठामध्ये. पीठ चाळून घेतले. चालेल. बस मिक्स करायचं. पीठ मळून घ्यायचं. पाणी गरम झालं इथं.
पिठामध्ये गरम पाणी घालून घेतले. बाजरीचं भाकरीचं पीठ मळायला लागले बायको आता छानपैकी. चांगलं घसघसीत मळून घेतले की बाजरीचं भाकरी छान आणि कडक होतात. आणि पातळ बडवायला पण चांगलं येते. चांगलं मळून घ्यायचं पीठ, एकजीव करून घ्यायचं. भाकरी बनवायचं चालू आहे बाजरीचं तेल लावून मस्तपैकी. हे बघा भाकरी तयार आहे बाजरीची. अगदी कडक कुरकुरीत तेल लावलेलं. किती छान दिसायला लागले भाकरी. एकदम पातळ आणि मोठं बनवायला लागले मंडळी. प्राची जेवायला बसलाय. बाजरीची भाकरी आणि शेंगाची चटणी. या मंडळी जेवायला सर्वजण या. मंडळी जेवायला बोलवल्यात. जेवायला आजचा बेत आहे बघा. शेंगाची चटणी आहे, बाजरीची भाकरी कडक, इथं मिक्स भाजी, भाज्याचं शेंगा चटणी, दही भात, तोंडी लावायला काकडी आहे. या जेवूया मंडळी सगळेजण. आजचा बेत कसा वाटला लाईक करून सांगा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. धन्यवाद. या जेवूया.